अरे भाई क्या बोल रहा है? और मैं गान से हिंदी आया है। तू हिंदी बोला काय बोला? मला भी माहिती नाही। डान्स नाही ना डान्स तो तुला मैं डांग से आया है और मैं जेमतेम आया है और मैं आया पर करी नहीं आया है। ठीक ठीक ठीक। और मैं घोली घोल नहीं आया है और मैं झकरा भारी मत अच्छे करता आया है और मैं घर हूँ बाइको पोरसोर टाकी नहीं आया है। अरे भाई साहब, ये बाइको पोरसोर क्या होता है? ये बाइको कब का बोल रहा है? ये बाइको क्या चीज है? मालिक, हाँ, तुला बाइको नहीं समझती है? नहीं मेरे को ये नहीं समझ। मालिक, हाँ, सकाश न उठता है आणि पिंपळनेर निघी जाता है आणि ये न घर येता है। तुला थांबवला कोण रांधी देते है? तुला रोग भी आता है, ठीक है। तुला रांधा नहीं खाते, शाबाश। तू मरी जाता है तो तूने घर में जाता है। ये ना ठीक है भाई साहब, तूने बहुत अच्छा बोला। कोई बात नहीं, अपना चालू रखो। ओ भाई साहब तेरी शादी हो गई क्या? शादी हो गई। कितने बच्चे हैं? मेरा 3 बच्चा है। 3 बच्चे थे। अच्छा, तो तेरे घर वाली को ये है ना भगा कर लेके जाने वाला है? कौन? ये शाला मूर्खा, शाला नालायक, मेरे घर वाली को भगा के लेके जाने वाला है। तूने बोला ना? मैंने कद वो बोला। अरे अभी मेरे सामने तूने बोला। मैंने कद वो बोला। यो तो ना ठगी देता है, ने मुझे मावत लगता है क्या? तेरी माँ का मैं गादेलू है क्या? तेरी माँ का गादेलू है क्या? तेरी बाई को उसला गादेलू है क्या? हाँ, यही मैं पूछ रहा हूँ। बाइको बोलता है ना? ये बाइको कब का बोलता था ना? बाइको रानी देती है तो वही तो सांगो लेता है। तोर मोर की नहीं है। अरे भाई साहब, उसको समझा ना ये क्या बोल रहा है। अरे तू हिंदी में बोल रहा ना? अरे हिंदी में म्हणजे बायकोला घरवाली सांगतात आणि आपले आदिवासी भाषा बायको बोलतात। आपले टाके में काय सांगते? बाइको आणि हिंदी भाषा में घरवाली पत्नी हाँ आणि आपले बायको आपले बायको हाँ आपली बायको नाही अरे आपल्या हिंदी भाषा में आपले बायका बोलतात आणि डांगी भाषा में बायका बोलतात नाही त्या हिंदी भाषा में घरवाले बोलतात। वाले बोल हाँ ऐसा तो मैं बोल समझाता हूँ ना। तो बदला के क्यों नहीं समझता है? ये हमारा मालक मुझे एक लड़की के साथ ओ मालिक, बोलो। अंगई इधर अंगई है। हाँ बोलो भाई। मालिक, हाँ। तेरी 1 नंबर की लड़की है। 1 नंबर की लड़की है, सब में नाचने गाने वाली लड़की, अच्छी डांस करती। बोलो उसका क्या काम है? बोलो। तुला जठ ढोचला ना हुआ तो ढोचली लेत रहा। हमारा मालिक है, वो पार्टी का मालिक है, वो लड़की के साथ डांस करने का है। अरे नंदनी बहना, इधर आओ तो। वो जो लड़का है ना आपके साथ डांस करने वाला है। हाँ। अच्छा आप मेरे साथ डांस करने वाले हो? आप मेरे साथ डांस करने वाले हो? क्या बोल रहा है? मानही तूने अरे मला नाही ओळखणार नाही। अच्छा आमना मालिक ना चाला आपने और आपका मालक हाँ। कहाँ है वो? तो मांगई का पीछे है, माला माहिती नहीं है। अरे बाबा क्या बोले आप? मांगई का पीछे है, माला मालूम नहीं है। अच्छा यानी कि पीछे है? हाँ पीछे का मांगई पीछे है ना? हाँ। तो उसको मेरे पास भेज। हाँ। जल्दी भेज। जा मालिक बोलो तुला भेजा
तुला भेजा फोटो संता किती हुआ है। अरे बाबा वो मुझे बुला रही है। नहीं ऐसे नहीं समझे पर पहले दे हुआ सब पता है खाली तुला भेजा। अरे बाबा लड़की के पास गया, लड़की ने बोला होगा उसको मेरे पास भेज, तो तू मेरे पास आकर बोलना चाहिए वो तुझे बुला रही है। ऐसे नहीं समझे कौन सरगाव तेरी भगवान ने सब पता नहीं खाली तुला भेजा। साला हिंदी भाषा आती नहीं ना, आगे आगे जातो चल पीछे हट। तो तू न्यास नागांडला तो वाटता है क्या? चल हट चल इधर। अच्छा तो लड़की हाँ तूने मुझे बुलाई क्या? हाँ बुलाई ना। अच्छा तो हमको दिया है फरमाइश, हाँ गुलाब भाई ने दिया है 50 और 100 रुपए किसने दिया है ये तो मुझे मालूम नहीं। उसका कहना है कि तो वहां को तबला बजाए, यही गाना उसको चाहिए। हाँ तो चल उसको हम गाकर बताएंगे। हाँ और तेरे साथ में वो कहाँ गई? खुशी है ना? खुशी है? हाँ। अरे उसको बुलाना। ओ खुशी चल बाहर ये ना। चलो चला लौका। My
बाबा अच्छा तो नंदनी इधर आई। हाँ पीपल वाला श्रवण भाई लिया है 500 रुपया। कौन सी भी देव वगैरह माता की रोडाली चाहिए। तो उसको रोडाली 500 रुपये दिया है। तो उसने बोला है कि देव मोगरा माता की रोडाली तो गाकर बताएंगे थोड़ा। अच्छा तो अब जा रहे क्या? अरे कब आओगे? जब तुम कहोगे ना मैं तब आऊंगी। अच्छा आना जरूर है। देख अपना प्रोग्राम है 14 तारीख को मामा भाषा उमर खाने के बाजू में, और 15 तारीख को कोटवा, और 16 तारीख को काकसेवट, और 17 तारीख को वसूना, और 18 तारीख को तुझे मालूम नहीं धर्मपुर के बाजू में, और 20 तारीख को नहीं अच्छा तो 24 तारीख को चास मांडवा उमर खाने के बाजू में, 24 तारीख को चास मांडवा मार्च के हाँ, और 30 तारीख को शिव खट्टर में है। और अप्रैल की बहुत ही ऐसा क्या? अच्छा बोल देता हूँ 10 तारीख को झिल्ली पाड़ा, अप्रैल की 10 तारीख, अप्रैल की 10 तारीख को झिल्ली पाड़ा, और 11 तारीख को रानी कुशवाड़ी कपड़ा तालुका, और 12 तारीख को जानकी, और 13 तारीख को ये शिवारेवा, और 14 तारीख को जामखेल, और 15 तारीख को नहीं है। अच्छा और 16 तारीख को, अच्छा 16 तारीख को ये इधर श्री रामपुरा तालाब पर, और 17 तारीख को नंदरबार के बाजू में सोनगी, और उसके बाद में बहुत नहीं। अच्छा काहे की नजर, और देव बाजारा के रोड में थोड़ी बजा दिया। दोन देशी 4 का 5 खाई
6 तारीख को वास्ते के बाजू में 6 तारीख को। हाँ, अप्रैल की 6 तारीख वास्ते के बाजू में, और 7 तारीख को वालवे की वालवे की जत्रा में 7 तारीख को, और 8 तारीख को तुझे मालूम नहीं? अरे यहाँ सड़क पाड़ा में, आमापाड़ा सड़क पाड़ा कुड़ासी के बाजू में। हाँ, आएगी ना जरूर? अच्छा। और ते भी गमत कसे काय ठेवी राहिला तुम्हाला माहिती नाही? नाही फळणारे गमत होता माझा गुरु सगन राजा आता देव स्वर्गाला नेऊन घ्या, तेना भावनू घडी राहिला, ते निमित्त तेने पोरेशी आपलीच गमत ठेवी असे ना? मी ते सगन राजाला केला तो मला गुरु, आणि तेने भावनेने जागावर गमत करील म्हणजे आपल्याला आशीर्वाद देतो। एवढा 8 तारीखला आपल्याकडे सगन राजा घर। हा, चाल फक्त आता एकच गाणं वाकीवाला हसुमा त्याने फरमाईश फक्त एकच गाणी गाणं एकच। महाराष्ट्र मुद्दावर गाण्यांच्या ते तुला मिळवला पण तू मला मिळेस नाही। चिचपणा मला हसू त्याने आता ही गाणं गाणी गाणं म्हणजे आपला आदिवासीचा गाणं गाणी भाषा ही गाणं लागत त्याला। तुला मिळवला मन करा हे मी दिल देवना मन करा
आदिवासीवाला सुरेश त्याने 50 रुपये दिला फक्त एकच गाणं डांगी गाणं 50 रुपये रिटर्न द्यायला त्याला त्याने 50 रुपये दिला बंडू भाऊने त्याला पण डांगी गाणं लागेल
राम राम मंडळी, आता आपलं नाटक देखू. तरी आता तरी एक कार्यकर्ता माणूस हा समाज ना काम करू माय અહીં आपल्या वारसा गावમાં बराच आपलं नाव झालं. विधवा पेन्शन करी देऊ, मै बँक खाता खोली देऊ. आपला शिकेल माणसा नाही, अभण माणसा नाही, म्हणून मी कोणता बी गरीब गांड्याना लहान थोरना कोणता बी कामला मै हजरच राहू. मै समाजना काम करासाठी मै मना जीवन मानी जिंदगी अर्पण कर द्यासाठी मै असे एक निश्चय लिधा. पण आज मी पिंपलनेर जासाठी माने बाईला विचारले नावा ऐकलीस काय अंगी येवा त्या पोऱ्या पोऱ्या आपली पोर हा तिला 10वीला तूच बायको ना, तुझी बायको ना हो, ते लोक काय काय नाही होत. तुला काही काम धंदा का नाही? बंडू दाजी हिर मानी बायको. अहो तर तुला कोण सांगत तू मानी बायको नाही? काय दादी? राम 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 राम. ए कशा ए बाय झाला नाही झालं ना रो. राम राम. अरे बाहेर झाला रामराम घालायला ही दाजी मानी बायको. मी ना ऐक ना, ते लोक बायको म्हण. अहो तर मग काही वाईट सांगा का तुला? तू मानी बायको तीच मै सांगू ना. मग तू नाही बायको काय लोकांची बायको? हे गाण मागितला शब्द खेळली हे मग तुला काय सांगू? मै आता पिंपलनेर जासाठी मै तुला काय सांगू? त्या आपले वारसाने बाहेर बराच ते खाता खोलाला हा. त्या बायाचा खाता खोलायला जाय तरी मला माहीतच होता तुला हवंच नाही ना. त्या बायाचा खाता खोल, त्या बायाचा खाता खोल. बरं काम झाला लेलीस ना तुला. यो दे ना धंदा खाता खोले. अरे दाजी कसे नाही त्या पारका मागशी मागते वहिनी वहिनी विधवा बायाचा खाता योज खोल. योजना योजना हवं ना तुम्ही जो बायकाचा खाता खोलत आहे ना. अरे जगारे तुला जुमाना खाता नाही खोललेलं तर ते ना खोलस ना. बस बस ते भाण्याने मागा लागशी नको. तो काय नाही काय माणूस एक नंबरला बडी माणूस तो. बरोबर ते म्हणून असेच करतो मला तो केला ना. तुला माहिती नाही मग जिता जाऊ तरी मग माझी बाईला आऊ सांगा भया तू विधवा भाई घरीच काऊ नाही तर खाता खोली देवा. ये माणसा काय मी तुला चढवतील आणि माने बाईना बी कागदा मांग आणि माझं जितात तरी लय वहिनी होतो ना बी खाता खोल देऊ. पण माने बाई पक्की छत्री नाही ऐकती. ते बाहेर शाला सांगव घरने इज्जत बाहेर काढव. तुम्ही तुला सांगितले तू माने बायको ये पारका घर पारका गणेशाने पारके बायसा कोणी ऐकायला नाही. सरपंच तू माझी सरपंच यो दाम निघावना संडास खाय गयेल. पक्की भाने बोलता हा तुला मराठी फसवाना. माझी सरपंच नाही व भाने सुधरीने बोल माझी सरपंच. माझी सरपंच काय सांगस का संडास खाई गये आणि माझी सरपंच बरोबर जागती येडा संडास काय खाता येईल. आणि काय आता सरकार संडासना पैसा आता पदर आपले खातामध्ये त्या का पैसा येडा संडास नाही त्या पैसा खाता हवा त्याला सांगतो संडास नको खावला लागतो. काय सांगस काय नाव तुला सांगितले तू मानी बायको हवीस तर रीतला वागतोस. मानी बायको अरे भाई तू नाही आम्ही ना तुम्ही डोळा घालता हा मध्ये मध्ये येतात. आम्ही नाही डोळा घालत्या आमने बी मुडे तुडे बायका. ऐक ना सुवर मग तुनीच बायको ना वर मला कोणत्या पाहिजे दिली काय मरी जाऊ द्या र काय माणसार तुम्ही कसं बिपिन भाव कसे काय दुसरा वर बी आता की देता रंग द्यावा का गदंद्र काय मान तुला एकच गोट 10
आता देख वारशा गाव म्हणजे कशा वागणूक असे आपला त्या साहेबची बसेल जा बठी इज्जतवान प्रजा 18 फिसक्या काही चालनी आणि एकच बात आपल्या पोरेशाला मोठी पोरी हाती 10वीला 10वीनी परीक्षा चालली राहिली त्याला अभ्यास करायला सांगा अहो त्या मनात पोरात मग सांगू आणि तुला सांगायला काय होईल तुला कोण नाही तू बी सांग ना बाकी कंचरे याला चिकाल मारी टाकी बाबा ये गाव मध्ये नो आपले असे माणसं आपले कसे माणसं आपल्या माणसाकडे पण तुझी जोडली घेसणार राईट बोलली पण तुझी जोड ये बायचा खाता खोल ते बायचा खाता खोल आता कंग बाकी आत ना कंग जायला खोली माही जोड कसं मला देखणे तू नाव त्या बराट ते सबरी धमवाले पोलिसाला तुम्हाला फोन करत बसस तू आखू ते मुखाने माने पोलिसाला म्हणत फोन करत देखू ना तुला भाषे मरी जाऊ द्या र काय माणसाला कशी करी जगच्या काय माणसाला अशी कधी जगच्या का मोठा 1400 ते तू 1400 अरे माने बायकोला बा 2 गोटी चांगले तुम्हाला काय सांगितलं माने घरपासून घरून 3 चांगला निघी जावा कजा अच्छा तुम ना का रात दिवस तुम ना का दिवस ना भी का तुम ना रात ना भी का मला झोपू देस नाही तुम्ही अशी तरी मला पोर सोर म्हणून आडवी थाऊ ना झोपू देस नाही मग कसे काय सांगत तसेच घरी मला मी नाडी टाकणार ठीक ना माय कसं म्हणणार नाव तुला आणि काय बघा कटाळा करी म्हणणार राहता होते 2 कोसा होय ना बस राईट झालं तू बाबा चांगली बायको नाव चांगली रुपाडी बायको नाव तुला असे सांगत तुला लाजबाज वाटत का तर तू ना तर सांगा ना मला मग बेस नाव करून काय तुने म्हणशी 2 ओरे वैनात म्हणजे माग एक घर निघाणी काय करला वा 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 मागणी गैर पण ती काय करस भगवान लिख्याच नाही काय सांग माझं मागणे गयेल पण भगवानना लिखेच नाही घरात अनेक हात ते कमी पडले तुला त्या घेऊन त्या पण मागून ये वहिनी तवा मामा मागणी होऊन ये तवा कटा कर मला सांगा तू काजू गो माने बाबाने आया उरला तवा तुला देखाला उरला तवा सांगा तू काजू गो आणि आता येऊ तवा कमी कोणा पोऱ्यावर मरी राव मरी राव मोठा कटाळा करी मरो हो मला बिला लागतीस ना या खाट्यात कर बरी टाकी द्या मोठी धोकेबाज आहेस तू लाग दे मोठी हिजरी नाही तू मोठी धोकेबाज आहे तेव्हा तर कशी सांगस मला तुलाच देशो खोटा वादा करी मला दारू बारू पेरमा पीस मरी जावला हमी मरी जाती तर मानना फायदा होईल दादी काय रे तू कुठे गया तू ना वादा
तूने भी कर हव दिल रेडी रहेगा हव दिल मना तूने रेडी रहेगा हव दिल मना मोठी हिजडी तुले आईला तुले तर काय सांगत अख्खा डांग पुरा करनीस ने आता वारसा मग चालू होईल सग कुठे गया तुला वाला कांदा से भारू भारवर लेशे तो माती द्यायला हवं काय नाही मा पडाल खाय गत कांदा काय सांगत एकच नियम एकच बात दाजी काय देखस मला कशी सांगस ते विधवा बायसा खाता मला हिजडी सांगत मला आणि ती बॉलपेन कधी टाकला मला हिजडी सांगत मारी जाऊ दे मारी जाऊ दे बराच लोक
आणि फोन तो कने बाई को दीदी कने बाई हाय 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 मरी द्या वहिनी मला बी आणि दिली बिपिनरावजी दीपक बर्डे पुण्याशिवाला त्याला हवंच घालत दबावीशी तुम्ही डान्स करायला पाहिजे, नाचायला पाहिजे. हळद विरात आणि मला दारू पेवायला लावली नसतो मी. हवंच घाला तुम्ही दोन्ही बरोबर नाचायला पाहिजे, दबावीशी व्हायला पाहिजे. दाजी ती गाणं पुरा मला सांगता नाही, जोडा कावडी तोडा सांगितले रोड आज तुम्ही हयात नाही राहत आणि या 50 रुपया काय लावलं? मला माहिती नाही. चेंडूला रामा गायतो. अच्छा सोमवारला रामा गायकवाड त्याला पण हे नाटक बघा बरोबर लागणार. ये नाटक त्याने 50 रुपये दिला. लोक देती ना ये नाटक प्यार चालव अरे आज तुम्ही हयात नाही राहत दारू पिण्याचं मी दारू पिण्याचं मी कधी नसा मग खोटा ना बोल ओके माझा दिल तुला विकासू, माझा घरी गई. माझा दिल तुला विकासू, माझा घरी गई. ओके आई मला धोका देणे त्याने हरी मला नाचायला लावता है. आई गजरी पण तुला नाचताय नाही येत हवं तुला पाडी राहिला. आई गोष्ट खरी आहे, मला नाचता नाहीये पण आई गजरी त्या मुखाने वा पोरेश आला ते डांगवाले पोरेश आला आणि आता ही वारसामा जाईल आणि आज तिने हळदी राहत म्हणून मला आणि ती तडपवी राहिली. दोन पोरे वैग्यात तरी ही बायकोला अक्कल नाही, मला सोडी चालली हो हो डुकरला राखी राहिली. थांबो माझे लो एका जागा झोपी पण नाका अब आज तुम्ही हयात नाही राहत, अब आज तुम्ही हयात नाही राहत दारू पिण्याचं मी कभी नसा मग खोटा ना बोल ओके बाहेरचा. अच्छा
सरस दोन्ही पोऱ्या मस्त जलस्या वा वा केशव मास्टर वा वा ढोल